लोकसंख्या या धड्याच्या पुढच्या गटामध्ये विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघूया की अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. अवलंबित म्हणजे काय? ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींवर असे, म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असलेले अवलंबित गट. बरोबर? तर मग हे गट कोणते? तर 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. म्हणजे घरात आपण 15 वर्षाच्या कमी आपण विद्यार्थी आपण सगळे आहोत. तर आपल्या आईबाबांच्या कमाईवर, त्यांच्या पगारावर आपण अवलंबून असतो. ते कमवतात आणि आपण त्यांच्यावरती अवलंबून असतो. आपण काम करत नाही. तसंच दुसरा गट आहे की तो 60 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील या अवलंबित गटामध्ये येतात. परंतु त्यांचं ज्ञान आणि अनुभव हा या गटाचा अमूल्य असा ठेवा असतो आणि तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. कारण आपल्या घरातले जे आजोबा जे आहेत किंवा आपल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत आपल्या घरातल्या, त्या कार्यरत जेव्हा होत्या त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण कामकाज करता करता जेव्हा त्यांची सेवानिवृत्ती होईल मग त्याच्यानंतर ते घरात बसतात. पण त्यांच्या कार्य करणाऱ्या जो कालावधी असतो त्याच्यामध्ये त्यांना भरपूर असं ज्ञान मिळतं, अनुभव मिळतो, काही नव्या गोष्टी मिळतात शिकायला. तर ते सगळं आपल्या मुलांबरोबर ते एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि त्याच्यामुळं त्यांना मिळालेलं ज्ञान हे आपल्याला एक अमूल्य ठेवा असतो. आणि अर्थात आपलं घर ज्या अर्थी त्यांचं ज्ञान जे आत्मसात करणार ते म्हणजेच आपला समाज. कारण आपण या समाजातले एक घटकच आहोत. म्हणजे मग या समाजाला सुद्धा आपण एक उपयुक्त ठरतो. कारण ज्या आपल्या घरामध्ये मोठ्या व्यक्ती आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून आपण जे ज्ञान घेतो, जे शिक्षण घेतो ते अर्थात आपण आपल्यापुरता सीमित ठेवत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या आपल्या सगळ्यांना ते वाटतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की समाजाला सुद्धा हे कळतं की ह्याच्यामध्ये काय काय नवीन नवीन आहे, की हे त्यांच्या आई वडिलांकडून त्यांनी शिकलेले आहेत मुलं आणि ते आपल्यामध्ये ते त्यांनी जे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे किंवा पुढे कसं आपण ह्या कामामध्ये भाग घ्यायचा किंवा कसा हा व्यवसाय करायचा याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती मिळते. अशा रीतीने मग ही माहिती आपल्या समाजाला उपयुक्त अशी ठरते. त्याच्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे की कार्यानुसार लोकसंख्येची रचना. म्हणजे प्रदेशातल्या लोकसंख्येचं कार्यकारी आणि अकार्यकारी अशा गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक काम करणारे, एक न काम करणारे. आता जे लोक कार्यक्षम वयोगटात बसतात म्हणजे त्यांचं वय हे आहे कामकाज करण्याचं, कामाला जाण्याचं, व्यवसाय करायचं, पण तरी सुद्धा ते नोकरी आणि व्यवसाय करत नाही, मग त्यांना अकार्यकारी असं समजलं जातं. आणि मग आता अकार्यकारी गटातील लोक हे जे कार्यरत लोक असतात त्यांच्यावर अवलंबून असतात. मग जर प्रदेश कार्यकारी लोकांचं प्रमाण हे अधिक असलं तर त्या लोकसंख्येस उद्यमशील असं मानलं जातं आणि अशा प्रदेशाचा विकास अगदी वेगाने होतो. पुढे बघता येईल निवासस्थान. प्रदेशामधल्या लोकसंख्येची विभागणी ही ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटामध्ये केली जाते. मग ग्रामीण गटातील लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले असतात आणि नागरी भागामध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त असतं. मग ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते आणि नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते. कारण ग्रामीण लोकसंख्या ही जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून असते. बरोबर? म्हणजे खेडेगावात राहणारी माणसं, ग्रामीण विभाग. आलं लक्षात आता बरोबर? चला पुढे जाऊया. आता खाली एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यावरून एक स्तंभालेख तयार करायचा आहे. अर्थात आपल्या वहीमध्ये तुम्हाला हे सगळं नमूद करायचं आहे.
आणि देशामधल्या साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा करा आणि टीप लिहा. आता वर्गात चर्चा करा म्हणजे काय आहे की तुमच्या वयाचेच तुमचे सवंगडी मित्र घरात फक्त 2 आणि मास्क लावून लांब लांब बसून ह्याच्यावर थोडीशी चर्चा तुम्ही करू शकता. देश आणि साक्षरता दिलेली आहे टक्केवारीमध्ये. अर्जेंटिना, ब्राझील, भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान. पुढे जाऊया. सांगा पाहू या सदरामध्ये पाठ क्रमांक 6 मधील पृष्ठ 41 मोंढा गावाच्या भूमी उपयोजनामध्ये झालेले बदल हे कोणत्या कारणाने झाले आहेत? हे बदल कोणत्या प्रकाराचे आहेत आणि या बदलामुळे लोकसंख्येतही बदल झाला आहे. तो खरोखर झाला असेल काय आणि तो कोणता हे तुम्हाला लिहायचंय. आता पुढचा मुद्दा आपला आहे साक्षरता. म्हणजे आपण कसे शिकलेलो आहोत त्याच्याबद्दल ही चर्चा. समाजामध्ये काही लोक हे साक्षर असतात तर काही निरीक्षर असतात. म्हणजे कुणाकुणाला लिहिता सुद्धा येत नाही, अंगठा देऊन ते सही करतात. मग आपल्या देशामध्ये व्यक्तीस लिहिता किंवा वाचता येत नाही तर वाचता येत असेल तर तिला काय समजलं जातं? साक्षर. आणि ज्यांना नाही वाचता येत अशांना निरीक्षर म्हटलं जातं. आता आपल्या मुद्द्यामध्ये स्पष्ट करताना आपण लिहिलेलं असं आहे की ही व्याख्या जेव्हा आपण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. म्हणजे कसं तर साक्षरतेचं शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्या जी असते तिच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकतं. जास्त साक्षरता म्हणजे जास्त गुणवत्ता. बरोबर. मग वय वर्ष 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचं वर्गीकरण साक्षर किंवा निरीक्षर अशा गटामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर साक्षरता हा घटक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक निर्देशकच समजला जातो. मग साक्षरतेचं प्रमाण हे अधिक झाल्यास देश सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या हा प्रगत होतो. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, जिथं साक्षरता आली, जिथं आपण पुस्तक वाचतो, आपल्याला 4 गोष्टी कळतात, म्हणजे आपलं ज्ञान वाढतं, आपल्याला अजून शिकायला भेटतं. बरोबर. मग त्याच्यामुळं तिथं सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आणि प्रगती तर होणारच. मग साक्षरतेमुळं सुसंस्कृत आणि प्रगतिशील असा समाज निर्माण होतो. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या सदरामध्ये? भौगोलिक कारणे द्या या अंतर्गत कार्यकारी लोकसंख्या हा गट महत्वाचा असतो. ह्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचंय, अर्थात आपल्या वहीमध्ये नमूद करायचंय. चला तर मग आपल्या पुढच्या विभागात आपण प्रवेश करूया. अजून आपल्याला काय काय माहिती ऐकायला मिळते, चला.